नमस्कार मित्रांनो, मी उदय लोण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये या तारखेनंतर हरभऱ्याचा भाव 100% होणार 6000 पार। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव 100% होणार 6000 पार। पण अशी ती कोणती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव 100% होणार 6000 पार? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर अशी ती कोणती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव 100% होणार 6000 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव 100% होणार 6000 पार। पण अशी ती कोणती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव 100% होणार 6000 पार? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची भाव पातळी काय आहे, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे, हरभऱ्याचा शिल्लक साठा कसा आहे, या सर्वांचा हरभऱ्याच्या भावावरती परिणाम कधी, कसा आणि किती होणार आणि कोणत्या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव होणार 6000 पार, चला बघूया। हरभऱ्याच्या बाजारभाव पातळीचा विचार केला तर लक्षात घ्या, यंदाच्या वर्षी हरभऱ्याची लागवड कमी झाली म्हणजे पेरणी अगोदरच कमी आहे, त्यानंतर उत्पादनातही प्रचंड घट दिसत आहे। यामुळे मागणी आणि पुरवठ्यात भविष्यात 100% तफावत निर्माण होणार। अवकेचा दबाव जसजसा कमी होईल, मागणी जसजशी वाढेल, शिवाय मित्रांनो शिल्लक साठा नसल्यामुळे भविष्यात हरभऱ्याच्या भावात प्रचंड तेजी येणार असं जाणकारांचं या ठिकाणी मत आहे। या तेजीचा फायदा हरभऱ्याच्या भावाला मिळताना दिसणार आहे आणि आपल्याला मे महिन्यात कोणत्याही दिवशी कोणत्याही क्षणी हरभऱ्याचा भाव हा 6000 पार होताना दिसू शकतो। अशा परिस्थितीमध्ये मग आपण हरभऱ्याची विक्री कोणत्या भावावर करायला हवी तर लक्षात घ्या, हरभऱ्याची विक्री एकदाच न करता टप्प्याटप्प्यानं करावी। हरभऱ्याची विक्री करत असताना जर आपल्याला हरभऱ्याचा बाजारभाव हा या ठिकाणी 6000 मिळाला मे महिन्यात, तर इथं आपण काय करा, 25% हरभऱ्याची विक्री करा, 75% शिल्लक राहिलेला हरभरा भविष्यातील तेजीसाठी रोखून ठेवा। त्यानंतर प्रत्येक 25% हरभरा तेजीमध्ये जर आपण विकला तर आपला होणार या ठिकाणी 100% फायदा। मग मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील।
तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.